पुरेपूर भोगली प्रियकर जीप चालक घरी घेऊन जा बोलली. पुढे घडले भयंकर सत्य घटना. घरातील लोकांना जेव्हा आपल्या घरातील सदस्याच्या अनैतिक संबंधाबाबत कळते तेव्हा घरात नेहमीच वादंग ठरलेले असते. पण बाहेरच्या बाहेर चालू असलेले आणि घरात माहीत नसलेले अनैतिक संबंध हे घरातील वातावरण शांत ठेवत असले तरी त्या व्यक्तीच्या मनातील घुसमट कमी करत नाहीत. उलट हेच अनैतिक संबंध कधी ना कधी त्या व्यक्तीला दुर्दैवाच्या फेऱ्यात अडकवून ठेवते. नितीनच्या घरात त्याचे एका विवाहित महिलेशी असलेले अवैध संबंधाबद्दल माहीत नव्हते. त्या विवाहितेच्याही घरी याबद्दल काही माहिती नव्हते. पण एके दिवशी टोकाचा निर्णय घेत आपल्या नवऱ्याला सोडले आणि नितीनकडे आले आणि आपण एकत्र राहूया असे म्हणू लागली. आता मात्र नितीनची पंचायत झाली. त्याने याबद्दल आपल्या घरी समजू नये म्हणून तिला दुसऱ्या जिल्ह्यातील एका गावात ठेवले. तो तिला वारंवार भेटत होता पण त्याने तिचे समाधान होणार नव्हते. आता ती तुझ्या घरी घेऊन चल अशी ती तगादा लावू लागली होती. तेव्हा मात्र नितीनने तिला ठार मारण्याचा निर्णय घेतला. या घटनेचा सविस्तर वृत्तांत पाहण्या अगोदर जर तुम्ही ह्या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. घाटंगरी तालुका जिल्हा धाराशिव या गावात नितीन प्रभू जाधव वय वर्षे 35 हा तरुण राहत होता. तो विवाहित असून जीपवर चालक म्हणून काम करतो. गावातील महिला मजुरांना शेतात नेऊन सोडण्याचे काम तो करत होता. त्याच्या जीपमधून अनेक महिला ये जा करत होत्या. त्यामध्ये गावातीलच अर्चना विनोद शिंदे वय वर्षे 32 ही देखील शेतात कामाला जात होती. ती विवाहित होती. कामासाठी ती नितीनच्या जीपमधून ये जा करायची. तिचा स्वभाव बोलका होता. दिसायला सुंदर होती. साहजिकच नितीनची नजर तिच्याकडे वारंवार वळू लागली होती. त्यातच तिचा स्वभाव बोलका असल्याने त्याने तिच्याशी बोलणे चालू केले. तीही बोलू लागली. सुरुवातीला किरकोळ बोलणे होत असे. ती नेहमीच जीपमधून ये जा करत असल्याने ओळख वाढत गेली होती. यातूनच त्याने तिचा मोबाईल नंबर घेतला. तिने लगेच त्याला नंबर दिला. त्यानंतर मनात येईल तेव्हा तो तिच्याशी बोलू लागला. त्यांच्या गप्पा रंगत गेल्या. ती मोकळी ढाकळी असल्याने त्याने खडा मारून पाहिला. तिला बाहेर भेटण्यासाठी बोलावले. ती तयार झाली. दोघांची भेट झाली. दोघांचे हॉटेलमध्ये जेवणे खाणे झाल्यानंतर रूममध्ये जायचे ठरले. ती तयारच होती. दोघांनी एकांतात त्यांना हवे ते सुख दिले आणि घेतले. वासना शांत करून ते बाहेर पडले. त्यांच्यातील संबंध दिवसेंदिवस वाढतच गेले. बाहेरच्या बाहेर नितीनला अर्चनाकडून शरीर सुख मिळत असल्याने तोही खुश होता. घरात बायको आणि बाहेर अर्चनाकडून मिळालेल्या सुखामुळे नितीन हवेत होता. दोन्ही महिलांना खेळवण्याचा हा प्रकार होता. हळूहळू अर्चना मात्र नितीनमध्ये जास्त गुंतत चाललेली होते. तिचा नवरा दारू पिऊन घरी आल्यावर सरळ झोपे जात असे. तिला त्याच्यापासून सुख मिळत नव्हते. ते सुख नितीनकडून मिळू लागल्यावर तिने नितीनकडे तगादा लावला की आपण दोघे एकत्र राहूया. मी माझ्या नवऱ्याला सोडून येते. एक बाई आपल्यासाठी नवऱ्याला सोडून येते म्हटल्यावर नितीन खुश झाला होता आणि त्याने त्यास होकार दिला. एके दिवशी अर्चना खरोखरच कपडे घेऊन नितीनच्या जीपमध्ये येऊन बसली. हे बघ मी आले घर सोडून. आता आपण एकत्र राहूया. तसे पाहिले तर नितीन हा आपल्या बायकोला सोडायला तयार नव्हता आणि अर्चनाला घरात घेणे शक्य नव्हते. म्हणून त्याने ठरवले की बार्शी येथे राहायचे म्हणजे कोणालाच काही कळणार नाही. बायकोही आपली राहील आणि अर्चना सुद्धा आपलीच होईल. या विचाराने त्याने बार्शी येथील अलीपूर रोडवर एक घर भाड्याने घेतले. तेथे अर्चनाला ठेवले. तिला भेटण्यासाठी तो 3-4 दिवसातून यायचा. ती आनंदात राहू लागली. पण नितीन हा आपल्याकडे कायमच राहत नसल्याने तिला त्याची खंत वाटू लागली होती. आपण लग्न केले तर नितीन आपल्याकडे कायमचा राहायला येईल असे अर्चनाला वाटू लागले होते. त्यामुळे गेल्या महिन्यापासून तगादा लावायला सुरुवात केली होती. तू मला तुझ्या घरी घेऊन चल. आपण दोघे पती पत्नीप्रमाणे राहूया. मी माझ्या पतीला सोडून आले आहे. तूही मला स्वीकार आणि तुझ्या घरी घेऊन जा असे म्हणू लागली. पण नितीन त्यास तयार नव्हता. यामुळे दोघांच्यामध्ये भांडणे होऊ लागली. एके दिवशी त्याने सरळ धमकीच दिली. तू मला तुझ्या घरी घेऊन जाणार आहेस की नाही? तेव्हा नितीन म्हणाला, अगं तू आपल्या नवऱ्याला सोडून आले आहेस आणि माझ्याबरोबर राहू लागली तर गावात चर्चा होईल, बदनामी होईल. माझे लग्न झाले आहे. माझी पत्नी मला सोडून जाईल. त्यापेक्षा तू इथेच राह की. त्यावर अर्चना म्हणाली, तू जर मला घरी नेले नाहीस तर मी तुझ्या नावाने चिठ्ठी लिहून आत्महत्या करेन. मग पोलीस तुला अटक करतील. तुरुंगात जाशील. असं होण्यापेक्षा मला तू घरी घेऊन चल. तरी नितीन तिला घरी घेऊन जाण्यास तयार नव्हता. दिनांक 10 जानेवारी 2025 रोजी नितीन तिला भेटायला गेला होता. तेव्हा तिने शरीरसुख देण्यास नकार दिला.
अगोदर मला घरी घेऊन चल, तिथे सुख देते असे त्याने सांगितले। यावरून दोघांच्या मध्ये भांडणे झाली। अर्चना ऐकणार नाही, यामुळे हिची कटकट कायमची संपवायची या उद्देशाने तिचा खून करण्याचे ठरवले। त्यानंतर तिच्याशी गोड बोलून तुला घरी यायचे आहे ना, घेऊन जातो, त्या अगोदर आपण हॉटेलात जाऊन जेवण करू, नंतर घरी जाऊ असे सांगितले। ती तयार झाली होती। तिला अलीपूर रोडवरील एका शेतात नेले, थोडे शरीर संबंध घेतले, ती खुश झाली। त्यानंतर तिच्या स्कार्फने तिचा गळा आवळला, तिचा मृतदेह तेथेच टाकून काही घडलेच नाही असे वागत तो परतला, गावात काम करू लागला। या घटनेला बरेच दिवस झाल्याने नितीन जाधव बिनधास्तपणे वागत होता, पण तसे झाले नव्हते। एक दिवस बार्शी पोलीस चौकशी करत करत अलीपूर रोड परिसरात आले। त्यांना मिळालेल्या माहितीवरून ते त्या घर मालकाकडे गेले। पोलीस दारात आल्याचे पाहून घर मालकही धास्तावला। त्याने विचारले, साहेब काय झाले, तुमचा या ठिकाणी राहणारा भाडेकरू कुठे आहे असे विचारताच घर मालकाने हे सांगितले, साहेब गेले 3-4 दिवस ती बाई कुठे दिसत नाही बघा, ती काही इथली नाही, ती मूळची घाटंगरीची आहे। बरं मग तिचं पूर्ण नाव, गाव आणि पत्ता आहे की नाही तुमच्याकडे, का ती एकटीच राहत होती का आणखी कोणी राहत होते तिच्या समवेत? साहेब तिचं नाव अर्चना असं काहीतरी होतं, पण ती मूळची घाटंगरी तालुका जिल्हा धाराशिव येथील असल्याचे माहीत आहे। साहेब गेल्या 3 महिन्यापासून आमच्या इथे एकटीच राहत होती, पण तिला भेटायला 4-5 दिवसातून एक पुरुष मात्र यायचा। शुक्रवार दिनांक 10 जानेवारी 2025 रोजी अलीपूर रोडकडे गेली, पण त्यानंतर ती परत आलीच नाही। घर मालकाकडे फारशी माहिती मिळाली नव्हती, पण या ठिकाणी राहणारी बेपत्ता आहे आणि ती मूळची धाराशिव जिल्ह्यातील घाटंगरीची आहे ही माहिती पोलिसांना पुरेशी होती। पोलिसांची यंत्रणा कामाला लागली। रविवार दिनांक 26 जानेवारी 2025 चा दिवस उजाडला। प्रजासत्ताक दिन असल्याने पोलिसांनी सकाळी ध्वजारोहणाचा कार्यक्रम उरकला। कोठे अनुचित प्रकार घडू नये म्हणून बार्शी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांनी चोख बंदोबस्त ठेवलेला होता। आजचा दिवस तरी कोणती तक्रार अथवा अनुचित माहिती मिळणार नाही अशी अपेक्षा ठेवून पोलीस निरीक्षक कुकडे असतानाच दुपारी 4 वाजता एक माहिती आली की अलीपूर रोडवर असलेल्या एका ज्वारीच्या शेतामध्ये महिलेचा मृतदेह पडला आहे। माहिती मिळताच पोलीस निरीक्षक कुकडे हे आपले सहकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळासाहेब जाधव, हेड कॉन्स्टेबल दत्तात्रय अडसूळ आणि इतर सहकारी त्या घटनास्थळी गेले। मृतदेहाची अवस्था अतिशय दयनीय झालेली होती, कारण खूप दिवस हा मृतदेह या ठिकाणी पडून असावा असे पाहता क्षणीच पोलिसांना समजून चुकले होते। मृतकाचे 2 हातपाय तुटलेले होते, तोंडावरील मांस गळून गेलेले होते, मृतदेह कुजला असल्याने दुर्गंधी येत होती। मृतकाची ओळख पटणे अवघडच होते। आजूबाजूला पुराव्यासाठी काय मिळते का याची पाहणी केली असता घटनास्थळाजवळ स्कार्फ, पैंजण, बांगड्या पडलेल्या होत्या। पोलिसांनी मृतदेह आणि घटनास्थळाचा पंचनामा केला आणि परिसरात असणाऱ्या व्यक्तींना तुम्ही मृतकास ओळखता का असे विचारले, पण कोणी ओळखू शकले नाही। या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळासाहेब जाधव यांच्याकडे देण्यात आला होता। त्यांनी आपली यंत्रणा कामाला लावली होते। सोलापूर जिल्ह्यात कोणी महिला बेपत्ता आहे का याची विचारणा सर्व पोलीस ठाण्यात करण्यात आली होती, मात्र कोणीकडूनच काही माहिती मिळाली नाही। दरम्यान पोलिसांचे खबरे माहिती काढत होते, त्यातूनच माहिती मिळाली की अलीपूर रोडवर एक महिला राहत होती आणि ती सध्या दिसत नाही। पोलिसांनी अलीपूर रोडवर ज्या ठिकाणी ती महिला राहत होती तेथे चौकशी केली असता ती महिला 10 जानेवारी पासून बेपत्ता आहे आणि ती घाटंगरी तालुका जिल्हा धाराशिव येथील असल्याची माहिती मिळाली। पोलिसांनी लगेच धाराशिव ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये चौकशी केली असता तेथे एका महिलेची मिसिंगची नोंद असल्याचे समजून आले। त्या महिलेचे नाव अर्चना विनोद शिंदे, वय वर्ष 32, राहणार घाटंगरी असून ती विवाहित आहे। ती घरातून बेपत्ता झाल्यानंतर तिच्या नवऱ्याने म्हणजेच विनोद शिंदे याने मिसिंग तक्रार दाखल केली होती। मिसिंग महिलेचे वर्णन आणि मृतदेहाचे वर्णन मिळते जुळते दिसत असल्याने पोलिसांना हायसे वाटले आणि त्यांनी पुढील तपास करण्यास सुरुवात केली। पोलिसांनी घाटंगरी येथेही आपले खबरे सोडले। त्यांनी माहिती घेतली असता ही महिला मजुरी करत होती आणि मजुरीच्या ठिकाणी जाण्यासाठी ठराविक जीपमधून ती जात असे। त्या जीप चालकाबरोबर ती नेहमी बोलत असताना लोकांनी पाहिले होते। या जीप चालकाचे नाव नितीन प्रबोध जाधव, वय वर्ष 35 असून तो घाटंगरी येथीलच राहणार आहे। तो सुद्धा विवाहित होता। पोलिसांनी नितीन जाधव याला चौकशीसाठी बोलावण्यात आले। त्याला अर्चनाविषयी विचारले असता त्याने आपण काही तिला ओळखत नाही असे सांगितले।
पोलिसांनी त्याला सोडून देण्याआधी त्याचा मोबाईल नंबर घेतला आणि तांत्रिक विश्लेषणावरून तो खरे बोलतो की खोटे हे शोधायचे ठरवले। तो मोबाईल नंबर कंपनीकडे पाठवून कॉल डिटेल्स घेतले असता नितीन चक्क खोटे बोलत आहे हे समजून आले। नितीन हा जास्त वेळ अर्चनाशी फोनवर गप्पा मारत असल्याचे समजून आल्यावर पोलिसांनी संशयावरून पुन्हा नितीन जाधव याला ताब्यात घेतले। रविवार दिनांक 9 मार्च 2025 रोजी नितीन जाधव याच्याकडे पुन्हा चौकशी केली असता तो पुन्हा उडवाउडवीची उत्तरे देऊ लागल्यानंतर मात्र पोलीस त्याला म्हणाले, तू काय खोटं सांगू नकोस, आम्हाला तू कोणत्या महिलेशी तासनतास बोलत होतास, काय बोलत होतास त्याचे रेकॉर्ड आहे असे म्हणत त्याला सारे रेकॉर्डच दाखवले। तेव्हा मात्र त्याच्या डोळ्यात पाणी तरळू लागले। त्याने पोलिसांच्या समोर हात जोडले आणि म्हणाला, वय साहेब, मी अर्चना शिंदेचा खून केला। अलीपूर रोडवरील ज्वारीच्या शेतात सापडलेला तो मृतदेह अर्चना हिचाच आहे। नितीन जाधव याने गुन्हा कबूल केल्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला न्यायालयात उभे करण्यात आले। न्यायाधीशाने 5 दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली। पोलिसांना एखादा गुन्ह्याचा तपास करण्यासाठी एक धागाही पुरेसा असतो, तसेच झाले होते। यामध्ये पोलिसांचे खबरे कामी आलेले होते। त्यांनी दिलेल्या माहितीवरून अखेर अलीपूर रोडवरील एका शेतात सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटून खुनाचा छडा लागला। या प्रकरणाचा तपास जिल्हा पोलीस प्रमुख अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर आणि इतर सहकाऱ्यांनी केला आहे।